चाफा मोदक, आणि ते सुद्धा बिना पिठीचे. कसे ते चला बघूया. सर्वात आधी मोदकाचं सारण बनवून घेऊयात. आता मोदकाच्या पिठासाठी मी रात्रभर भिजत घातलेले तांदूळ बारीक करून घेतले. आता बारीक करताना सुद्धा जेवढे तुम्ही तांदूळ घेतले त्याच्याबरोबर अर्ध माप पाणी घ्यायचंय. आणि ही पिठी जास्त घट्ट किंवा पातळ होऊ देऊ नका. जसं तांदळाच्या भाकरीसाठी आपण पीठ वाफवून घेतो तसंच हे पीठ मीठ टाकून वाफवून घ्या. आता हे पीठ मऊसूद मळून घ्या. आता इथे मी चाफा कढी बनवणार आहे, ज्यासाठी मी एक पिठाचा गोळा मोदकासारखा गोल करून घेतला. त्यामध्ये सारण भरून त्याला एका साईडने करंजीसारखं बनवलं. ही झाली आपल्या चाफ्याची कढी तयार. आता या कढीभोवती असणारी पानं सुद्धा आपण तयार करून घेऊ. ते कसं करते या व्हिडिओमध्येच पहा. आता ही कढीसाठी तयार केलेली पानं मी एक एक करून चारी बाजूने लावून घेते. आता ह्या चाफ्याच्या कढीच्या देठासाठी हिरवा कलर टाकून थोडंसं मळून घेतलेलं पीठ मी खाली लावते. अशी झाली आपली चाफ्याची कढी तयार. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आता ही चाफ्याची कढी मी वाफवून घेते मोदकांसोबत. आणि असा तयार झाला आपला